पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, स्वारगेट बस स्थानकातील धक्कादायक घटना। पहाटे 5:30 वाजता अत्याचार झाल्याची माहिती। पोलीस पथकाकडून आरोपीचा शोध सुरू। प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला रवाना, तर 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा पथकात या ठिकाणी समावेश। तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार, संभाजी ब्रिगेडची घोषणा। कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा सुद्धा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार। मस्साजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी 1 मागणी सध्या पूर्ण। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयामध्ये जलद गतीनं चालवणार। सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आश्वासन। मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी, आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन। ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनामध्ये उल्लेख। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीसंदर्भात शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक। आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसे चालतात? खासदार सुप्रिया सुळेंची मंत्री धनंजय मुंडेंवर टीका। तर मुंडे भ्रष्टाचार, खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचं कंप्लीट पॅकेज असल्याची सुद्धा टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, तर राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली। महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना आता अजितदादा पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष। MMRDAनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश। तर फ्रेंच कंपनीनं MMRDAच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा केला होता आरोप।